हे असं सगळं असतं का? आमच्या इकडे तर अगदी सरळ सोपं असतं. तुम्ही करप्शन केलं, लोकांचे पैसे खाल्लेत, तुमची शिक्षा एकच, तुम्हाला बीजेपी पार्टी जॉईन करावी लागते. या व्यतिरिक्त काहीच नाही. टाइट से भी बेहतर सफेदी का वादा पक्का. या चायना सरकारला नक्की काय सिद्ध करायचं हे मला अजिबात काही कळत नाही. म्हणजे सामान्य जनतेच्या हितासाठी हे आता इतके मोठे मोठे डिसिजन्स घ्यायला लागलेले आहेत. स्वतःच्या एका मंत्र्याला, एका ॲग्रिकल्चर मिनिस्टरला ह्यांनी थेट फासावरती चढवलेलं आहे. हो, केवळ एका क्षुल्लकशा कारणावरून. हे आहेत टँग रेंजियान यांचे कृषी मंत्री. यांनी केवळ इतकंच केलं की गोरगरीब जनतेचे 300 करोड रुपये यांनी खाल्ले, करप्शन केलं. या क्षुल्लक कारणावरून बिचाऱ्याला फासावरती चढवलं आहे यांच्या कोर्टाने. परंतु आमच्या महाराष्ट्रात नुकतीच गाजलेली केस म्हणजेच पार्थ दादा पवार, 1800 करोड रुपयांच्या जमिनीचा घोटाळा होता असे यांच्यावरती आरोप झाले. परंतु यांची शिक्षा काय? यांना लवकरच सरकारतर्फे खासदार करण्यात येणार आहे. यांच्याच मातोश्री सुनेत्राताई पवार, 25,000 करोड रुपयांचा महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचा घोटाळा होता. मागच्याच वर्षी यांना क्लीन चिट देखील मिळालेली आहे. परंतु या सगळ्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले की महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री त्यांना करण्यात आलेला आहे. आपले प्रफुल्ल पटेल साहेब, 30,000 करोड रुपयांच्या एअर इंडियाचा घोटाळा होता. आता साहेब काय करतात? थेट अंबानी आणि अडानींच्या मध्ये जाऊन बसतात. माननीय छगन भुजबळ साहेब, 1,000 करोड रुपयांचा घोटाळा होता. मनी लॉन्ड्रिंग सारखी केस होती. यामध्ये साहेब जेलमध्ये देखील गेले, परंतु सगळ्यांनी पाहिले, साहेब पुन्हा मंत्री झाले. अशोक चव्हाण साहेब, आदर्श घोटाळा. रवींद्र वायकर साहेब, काहीतरी हॉस्पिटल वगैरेसाठी जमीन दिलेली सरकारची, त्या जागेवरती साहेबांनी 5 स्टार हॉटेल उभारले. 500 करोड रुपयाचा सगळा घोटाळा होता असे आरोप करण्यात आले. परंतु त्यानंतर देखील साहेब खासदार झाले. म्हणजे या सगळ्याच केसेसमध्ये 1% ही तथ्य नसताना इतक्या मोठ्या मंडळींवरती इतके सगळे आरोप झाले का मला सांगा? आणि यानंतर आधी किंवा नंतर या सगळ्याच मंडळींनी डायरेक्टली इनडायरेक्टली बीजेपी जॉईन केली. तर अशा प्रकारचे एकंदरीत इनाम किंवा अप्रिसिएशन आमच्या इथे दिले जाते जर एखाद्या मंडळींनी करप्शन किंवा लोकांचे पैसे खाल्ले असतील तर. परंतु ही चायना सरकार तो बिलकुल पगला गई है बे. खरं तर यांना कोणीतरी असं सांगितलं की अशा प्रकारच्या पॉलिसीज जर तुम्ही आणल्यात तर तुम्ही तुमच्या लोकांची प्रगती करू शकता आणि तुमच्या देशाला इतर देशांपेक्षा 20-25 वर्ष पुढे घेऊन जाऊ शकता. आणि खरं तर झालंही तसं. जो देश 25 वर्षापूर्वी भारताच्या मागे होता तो आता भारतापेक्षा 10, 20, 30, 40 नाही तर 400% पुढे आहे. सोडा ना हो भाऊ, तुम्ही कुठे उगा सामान्य जनतेची प्रगती, देशाचा उद्धार यावरती बोलताय? आपल्या देशामध्ये एक सिंपल आहे, लाखो करोडो गरीब लोक मेले तरी चालतील, परंतु एकही नेता किंवा त्यांचे नातेवाईक यांचा नेहमी उद्धारच झाला पाहिजे आणि यामध्ये साथ देतात हीच गोरगरीब जनता.